बऱ्याच मैत्रिणींना वाटतं चिकनची जी टेस्ट आहे ती ढाब्यासारखी किंवा रेस्टॉरंटसारखी घरी कशी काय होत नाही. अहो सोपं आहे. त्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवायचा आणि तो मसाला वापरून जर चिकन बनवलं तर ढाब्यापेक्षा भारी चव घरच्या चिकनलाच लागते बरं का. त्यासाठी जो मसाला आहे तो व्यवस्थित बनवायचा आहे. म्हणजे त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि या पद्धतीने मसाला बनवला तर चिकन हे टेस्टी बनणारच. चला, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे त्यामध्ये मीठ घालायचं. 2 छोटे चमचे हळद घातलेली आहे आणि हळद आणि मीठ या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं. एक कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे. आता चिकन पहिल्यांदा हळद मीठ लावलेलं चिकन शिजण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. गॅसवरती पातेलं ठेवलं. 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे बघा. चिकन जास्त प्रमाणात होतं म्हणून 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. आज इथे आपण 2 किलो चिकन मसाला बनवतो. त्यासाठी एवढं तेल पुरेसं आहे. आता एक कांदा जो कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घेते. कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे. आता हळद मीठ जे लावलेलं चिकन आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचे, थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आणि या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं म्हणजे चिकन तळाशी करपत नाही. आणि अधूनमधून सुरुवातीला पाणी सुटेपर्यंत हे चिकन हलवून घ्यायचं. 1 ते 2 वेळा हलवून घेतलं ना, छान पाणी सुटलं त्या उंच्या पाण्यामध्ये हे चिकन छान असं शिजलं जातं. तळाशी चिकन करपू नये म्हणून प्लेटमध्ये इथं पाणी ओतले बघा. थोड्या वेळानंतर झाकण काढलं, पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे कारण मिठाला पाणी सुटतं. मीठ लावलेलं आहे त्यामुळे चिकनला पाणी सुटतं आणि जोपर्यंत पाणी सुटत नाही त्यावेळी तोपर्यंत ना 1-2 वेळा छान असं हलवून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ देते. चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला करायचा. मसाला करायसाठी साहित्य काय काय घेतले बघा. सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, धने आहे, जिरे, थोडीशी बडीशेप, थोडीशी कसुरी मेथी घेतल्या, 1 स्टार फूल, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, मिरे आणि 2 चमचे तिळाचे घेतलेले आहेत आणि छोटी वेलची नंतर त्यामध्ये मी ॲड केलेली आहे बघा. अर्धा इंच आल्याचे काप, पाववाटी लसूण घेतलं आहे, कोथिंबीर आणि पुदिना या सर्वांचं वाटण करायचं. खोबरं, धने, जिरे, तीळ छान असं भाजून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला याचंच वाटण करून घेते. हा कोरडा मसाला वाटून घेतला की नंतर लसूण, पुदिना, अर्धा इंच आल्याचे काप आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता सर्व एकत्रित छान असं वाटण करून घेते बघा. या पद्धतीने जर मसाला बनवला तर चिकन खूप छान असं टेस्टी बनतं बरं का. एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा. सहज सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मैत्रिणींनो आणि टेस्ट मात्र जबरदस्त लागते. थोडं पाणी घालून छान असं वाटण करून घ्यायचं. वाटण करून घेताना थोडंसं बारीकच करून घ्यायचं बघा. हे बघा, मसाल्यासाठी म्हणजे चिकन मसाला बनवण्यासाठी मसाला तयार आहे. इकडं तोपर्यंत चिकन शिजलं आहे का बघूया. अजून काही चिकन शिजलं नव्हतं. थोडं छान असं एकसारखं हलवून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं. पाणी न घालता चिकन शिजवत आहे त्यामुळे मंद आचेवरती शिजवत होती त्यामुळे अजून शिजलेलं नाही. साधारणतः 20 ते 25 मिनटं चिकन शिजण्यासाठी लागतात आणि मटण जर असेल तर 45 ते 50 मिनटामध्ये मटण शिजतं. झाकण ठेवून पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी शिजू दिलं आणि साधारणतः 20-25 मिनटानंतर चिकन छान असं शिजलेलं आहे. आणि हे बघा, चिकनचा पीस तोडून बघायचा. पीस तुटला की चिकन शिजले म्हणायचं. छान असं चिकनला सूप पण छान, चिकनमध्ये सूप पण भरपूर आहे बघा. पाणी न घालता आमच्या पाण्यात शिजवलेलंच हे चिकन आहे त्यामुळे सूप जे आहे त्याला पण छान अशी टेस्ट लागते मैत्रिणींनो. पाणी घातलं की थोडीशी चव बदलते आणि लो फ्लेमवरती चिकन शिजवलं की छान असं पाणी सुटतं बघा. एका भांड्यात काढून घेते आणि आता त्याच पातेल्यामध्ये चिकनला छान असं फोडणी करून घेऊया. त्याच पातेल्यामध्ये पुन्हा 1 चमचा तेल घातलेलं आहे. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण चिकनला छान अशी तर्री येण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करते. तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ते वापरायचं आहे. झणझणीत चिकन मसाला बनवायचा होता म्हणून 1 मोठा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला वापरला आहे. जास्त प्रमाणात होतं त्यामुळे 1 ते 1.5 चमचा
इथे मी चटणी वापरलेली आहे आणि झणझणीत, यामुळे छान असं झणझणीत बनतं आहे. मग तिखट तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता. सुरुवातीला तेलामध्ये चटणी छान अशी मिक्स करून घेतली, परतून घेतली आणि पुन्हा यामध्ये मसाला घालायचा. चिकनचा रस्सा जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर संपूर्ण मसाला घालायचा आणि चिकन ग्रेव्ही असं जर बनवायचं असेल तर यातला थोडासा मसाला साईडला काढून ठेवायचा. हा मसाला जो आहे ना, तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा मैत्रिणींनो. मसाला छान भाजला गेला तरच छान अशी टेस्ट लागते. थोडासा मसाला मला कमी वाटत होता, मग त्यामध्ये थोडा मसाला घातला आणि मसाला कोरडा वाटत होता, मग चिकनचं सूप त्यामध्ये ॲड केलं. छान आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा. या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला छान शिजला की जे शिजवून घेतलेलं चिकन आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं. या मसाल्यात चिकन छान असं मिक्स करून घेतलं. 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि झणझणीत असं चिकनची ग्रेव्ही तयार आहे बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा चिकनचा मसाला तयार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि कधी जर या पद्धतीने चिकन मसाला बनवला नसेल तर या पद्धतीने नक्की बनवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.